नमस्कार भावांनो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलो आहे। तो म्हणजे डिलिव्हरी बॉय या मराठी चित्रपटाचा रिव्ह्यू। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। एकेकाळी भारत हा पाश्चात्य देशांसाठी सरोगेसीचं केंद्र बनला होता। सरोगेसी हा एक व्यवसाय झाला होता। याच विषयावर नवोदित दिग्दर्शक मोहसिन खान यानं लेखक राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांच्यासह डिलिव्हरी बॉयचा घाट घातलाय। घाट यासाठी की सिनेमात केवळ लेखकाची गोष्ट आणि कलाकारांचा अभिनयच प्रामुख्याने दिसतो, दिग्दर्शनाची डिलिव्हरी मात्र नीट झालेली दिसत नाही। परिणामी सिनेमाचा विषय महत्त्वाचा आणि सामाजिक दृष्ट्या प्रबोधनकारक असला तरी त्यात दिग्दर्शनाचं गांभीर्य दिसत नाही। सिनेमातील लॉंग, मिड आणि क्लोजअप शॉटची एकसारखी मांडणी बरोबर वाटते। याच्या अगोदर प्रदर्शित झालेल्या नवरदेव BSc ॲग्री या सिनेमाचा लेखक दिग्दर्शक असलेल्या राम आणि विनोद यांनीच डिलिव्हरी बॉयचे लिखाण केलं आहे, पण हे लिखाण आणि सिनेमा एकमेकांशी मेळ साधताना दिसत नाही। सरोगसीचं वैज्ञानिक आणि भावनिक महत्त्व अनेकांच्या पचनी अजूनही पडलेलं दिसत नाही। असं असताना या सिनेमात सरोगसी सारखा संवेदनशील विषय विनोदी ढंगानं मांडला आहे। प्रथमेश परब, पृथ्वी प्रताप आणि अंकिता लांडे पाटील या तिघांनी पडद्यावर त्यात धमाल उडवली आहे। सिनेमाचा डोलारा त्या तिघांच्याच खांद्यावर उभा आहे। एकीकडे प्रथमेश आणि पृथ्वीच्या अभिनयाला असलेल्या विनोदाच्या झालरनं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे, तर दुसरीकडे अंकितानं सहज अभिनयानं उत्तमरित्या व्यक्तिरेखा वठवली आहे। सिनेमाची गोष्ट अशी आहे की डॉक्टर अमृता देशमुख हिचं म्हणजेच अंकिता लांडे पाटील गावात एक फर्टिलिटी सेंटर काढायचं स्वप्न आहे। त्यासाठी ती एका मोठ्या बंगल्याच्या शोधात आहे, ज्यात ती फर्टिलिटी हॉस्पिटल सुरू करू शकेल। आता जागा शोधताना अंकिता इस्टेट एजंट दिगंबर म्हणजेच प्रथमेश परब आणि चोचा म्हणजेच पृथ्वी प्रताप यांना भेटते। बाहेगिरी करणारा दिगंबर आणि त्याचा पंटर चोचा जुगाड करण्यात माहिर असतात। ते डॉक्टर अमृताला सेंटरसाठी जागा मिळवून देतात, पण सरोगसीचं समीकरण समजल्यावर त्यासाठी स्त्रिया शोधून आणण्याचा अर्थात इकडेही एजंट होण्याचं काम हाती घेतात। त्यातून होणारी फजिती, धांदल आणि विनोद नाट्य म्हणजे डिलिव्हरी बॉय हा सिनेमा। सरोगसी सारख्या नाजूक विषयाचं गांभीर्य कायम राखत केवळ शब्द आणि कलाकारांच्या सादरीकरणातून सिनेमाची गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचते, दिग्दर्शनातून नाही। सिनेमाची मांडणी अधिक प्रभावी होण्यासाठी कथानकात वाव होता, पण पटकथा म्हणावी तितके फुलवण्यात आली नाही, त्यामुळे अपेक्षित प्रभाव पडत नाही। सिनेमाची कथा मुन्नाभाई MBBSच्या साच्यात चपकल बसणारी आहे, मात्र चांगल्या कथानकाच्या उथळ मांडणीमुळे ही डिलिव्हरी नीट झालेली नाही। या चित्रपटाची निर्मिती लुचिला एंटरटेनमेंट आणि डेव्हिड नाडार यांनी केली आहे। तर या चित्रपटाचं दिग्दर्शन मोहसिन खान आणि लेखन राम खाटमोडे आणि विनोद वनवे यांनी केलं आहे। तर याच्यात कलाकार आहेत प्रथमेश परब, पृथ्वी प्रताप आणि अंकिता लांडे पाटील। तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।